हाय, मी विशाखा. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या इथे मनापासून स्वागत आहे. तर हे मी काल ब्लाऊज शिवलेला इतकं छान बसलं. आपण एखादी गोष्ट केली तर ते परफेक्ट जर झाले तर इतका आनंद होता ना, मला तर लय होते. कारण मी लय वर्ष झालं ब्लाऊज शिवते, पण असं परफेक्ट कधी येतच नाही. आता कंटिन्यूचा असं चालू आहेत शिवायला, तर इतके छान बसतात ना. आता मी पण काल शिवलं होतं, इतकं छान बसलं ना, मग म्हटलं चला घालून वगैरे बघा. आणि फिनिशिंग पण एकदम मस्त आली आणि अंगात घातल्यानंतर पण इतकं छान बसतंय ना, म्हणजे कुठं ओढत नाही काय नाही. एकदम मस्त. आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण शिकायला लागलं नवीन किंवा एकदम परफेक्ट व्हायला लागलं की आनंद तर लईच होतोय. मला तर लई होते बघा. कारण ब्लाऊज शिवणं वगैरे हे आपली आवड आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये आपली आवड, आणि ती जर त्या गोष्टी जर ओके व्हायला लागल्या तर मग तर काय आनंद या आनंदाचा असतो. तर चला मग आज बघूयात काय होतं आहे काय नाही. बाहेर वगैरे जायचं जर गेलं तर मग ते तर तुमच्यासोबत शूट होणार, तुमच्यासोबत तर शेअर होणारच आहे. तर चला मग ब्लाऊज शिवायचे, त्या ब्लाऊज शिवायला पण खूप आहेत. घरचे पण आहेत, काही चुलतीचे आहेत, बहिणीचे, आजीचे, परत अल्टर करायचे आहेत, काय ड्रेस, पेटीकोट वगैरे. तर चला मग ते काय सगळं करून घेऊयात. ए पिल्या, हाय कर ना, इकडे ये ना. ए इकडे कुठं चाललीस? तिकडं कोणीच नाही. तर काही पिल्लू इकडं आमचं कसं फिरतोय बघा ना. त्याला चप्पलची गरज नाही काय नाही. 5 चप्पलाच्या जोड्या आहेत, पण एक पायात नसते चप्पल. चानू तिकडं कोणीच नाही. त्यांच्या चुलतीचं घर आहे, आजीचं वगैरे. तर ते चालले तिच्या माऊकडे तिला बघण्यासाठी. मग तिथं कोणीच नाही, सगळे बाहेर गेलेत. आहे का कोणी? इकडे तोंड दाखव, इकडे पळाव कर. तर हे तुझं झाड आहे ना, इतके तुतू लागलेत ना ह्याला, एकदम काळे काळे झालेत. हाय कर ना पिला. ए सानू, काय हुडकायलीस? सानू, आम्हाला ॲटिट्यूड तर इतकं आहे ना, कशाचं आहे काय माहिती नाही. पण नखरे, ॲटिट्यूड. इकडे या मग आधी. मम्माला किसी देते. इकडे इकडे या. आलीस का? येत नाहीस? अगं पायामध्ये काटे घुसतील की. काय पाहिजे तुला? फुल कशाला? इकडे ये मग. कुठं लावायचे? किती वेळ ठेवतेस लावलं तरी? इथं अशा तुळशी आलेल्या आहेत आमचे. लय डेरेदार होत्या, आता काय असं वाळून गेल्यात, पण लय छान वाटायच्या आधी. इकडे पिल्या. तर आम्हाला फुल पाहिजे म्हणून बघा आम्ही फुलं आणायला चालू. माऊ बघूनच नाही घरी, सगळ्या गेलात. बघा किती फुलं लागलेत बघा ना, किती छान. पण तोडले नसल्यामुळे ते तिथे पांढरे पडलेत सगळे. धर. अरे धर ना, एकच घे बर का. मग राग होता बघा आल्यावर. माझी फुलं कोण पार केली म्हणजे. हा एकच घे चल. किती छान लागलेत फुलं. नको मला, घे पटकन, चल ऊन लागेल. हा मी देऊ का? चला. काटे नाहीत फुलाला, झाडा नाही. नको चल, बस झाले दोन. काय करायचे फुलं लई. चल चल सानू, इकडं बघ की. काय कर ना. करत नाहीस? बर बाय. हाय कर म्हणलं तर बाय. इकडं बघ. नखरे. खाली पडायला वाटतं. तर आम्ही अचानक गेलो होतो गावाला. ह्याच्या आधीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल, कारण याच्या आधी पण इथे गेलेले व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जास्त काही सगळं शूट करत नाही, थोडं थोडं क्लिप आहेत छोट्या छोट्या. आधी काही ठरलेलं नव्हतं आमचं जायचं, अचानक गेलो होतो. हे पाणी आधी पूर्ण रस्त्याला होतं. आता उन्हाळ्यामुळे आता
कमी झालेलं आहे. पण हे पूर्ण पाणी ना आधी रस्त्याला टेकलेलं होतं. तर इकडे गेल्यानंतर इतकं मस्त वाटतं ना, जर नंतर कधी गेल्यानंतर पूर्ण मी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि बऱ्यापैकी मला गाडी चालवता येते. मग म्हटलं त्या मामाला म्हटलं सांगते की मी गाडी घेते म्हणून, कारण लय दिवस झालं होतं घेतलीच नाही. म्हणजे पूर्ण मी शिकले नाही, मला ट्रॅफिकमध्ये वगैरे येत नाही. असंच मोकळ्या रस्त्याला मी बऱ्यापैकी चालवते. कधी तर घ्यायची, कधी तर म्हणजे नाही चालवायची, मग ते विसरल्यासारखं होतं. मग म्हटलं चल, सानू वगैरे नव्हती, सानू घरीच होती. मी म्हटलं चला मी गाड्या चालवते. मॅडमला घरीच ठेवून गेलेले होते, कारण अचानक गेले होते, सानू झोपली होती. लगेच घरी आल्यानंतर इकडे मॅडमच्या मामांसोबत मस्ती चालू होते. बॅट बॉल खेळणं. पहिला बॉल सापडत नव्हता, म्हणून मॅडमने दुसरा बॉल घेऊन आलेला होता.